Good morning, students. आज आपण AC circuit containing resistance, inductance and capacitance in series, that is LCR series circuit आपण आज स्टडी करणार आहोत. LCR series circuit आज आपण पाहणार आहोत. जे काय याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं की डिफरंट AC सर्किट, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की रेजिस्टन्स अगोदर आपण अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलं, तर त्यानंतर आपण इंडक्टन्स किंवा इंडक्टर आपण AC सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केला होता. त्यानंतर आपण कॅपॅसिटर AC सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केला होता आणि त्या तिन्ही डिफरंट इन्स्ट्रुमेंट किंवा तिन्ही डिफरंट इलेक्ट्रिकल कंपोनंट्सचे जे काय अपोजिशन आहे अल्टरनेटिंग करंटला ते आपण इंडिव्हिज्युअली स्टडी केलं होतं. ठीक आहे. तर आज आपल्याला काय करायचं आहे, नाव लेट अस कन्सिडर द टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय दीज थ्री elements, that is resistor, pure inductor and ideal capacitor connected in series with alternating source. बरोबर आहे. आज आपण काय पाहणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्या अगोदर आपण इंडिव्हिज्युअल स्टडी केला रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरचा. आपण रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरला इंडिव्हिज्युअली म्हणजे याचा अर्थ सेपरेट AC सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलं आणि त्याचा आपण स्टडी केला आणि त्यांचं ऑपोजिशन आपण पाहिलं. आज आपल्याला या तिन्ही इलेक्ट्रिकल म्हणण्यापेक्षा तिन्ही एलिमेंट्सला आपल्याला काय करायचं आहे, AC सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट करायचे सिरीजमध्ये. जी डायग्राम कशी असेल मग बघा, हा रेजिस्टर, अगोदर हा तुमची इंडक्शन कॉईल किंवा इंडक्टर, त्याच्यानंतर कॅपॅसिटर, त्याच्यानंतर रेजिस्टर. कुठलाही अगोदर घेतलं तर काय फरक पडत नाही, आपल्याला नाव वाचायला फक्त सोपं जातं. LCR सिरीज सर्किट. याच्या अक्रॉस आपण काय करणार आहोत, हा आपला AC सोर्स आपण कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे. हा आपण त्याच्या अक्रॉस काय केला, AC सोर्स कनेक्ट केलेला आहे. LCR सिरीज सर्किट आहे. आता याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत काय स्टडी केलं होतं की इन केस ऑफ इंडक्टर, आता एक याच्यात गोष्ट कॉमन आहे काय की सिरीज सर्किटमध्ये समजा या अल्टरनेटिंग सोर्सने जो काही सेंड केलेला करंट आहे, हा करंट कसा असतो, या सर्किटमधून फ्लो होणारा टोटल करंट हा कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे. जेवढा करंट Lमधून फ्लो होत आहे तेवढाच करंट Cमधून फ्लो होईल, तेवढाच करंट Rमधून फ्लो होईल. म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहीत आहे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये फ्लो होणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे. फक्त त्या ठिकाणी काय डिफरंट येईल, तुमचे पोटेन्शियल डिफरन्सेस डिफरंट येतील. जसं की आपल्याला माहीत आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये इलेक्ट्रिक करंटचं ॲडिशन होते आणि पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट असतो. तसं या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रिक करंट कॉन्स्टंट असेल आणि पोटेन्शियल डिफरन्सेसचं ॲडिशन असेल. ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे की आपण इथं कन्सिडर केलं, तुम्हाला एक्झाममध्ये हे लिहावं लागेल काय, डायग्रामचं जे काय डिस्क्रिप्शन आहे ते काय सांगायला लागेल तुम्हाला. लेट अ प्युअर रेजिस्टर R, प्युअर इंडक्टर L अँड an ideal capacitor of capacitance C be connected in series to a source of alternative EMF. इथं तुम्हाला सांगावं लागेल LCR हे आपण एका अल्टरनेटिव्ह सोर्सच्या अक्रॉस काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे ॲज RL अँड CR इन सिरीज द करंट ॲट एनी इन्स्टंट थ्रू दी थ्री एलिमेंट्स हॅज द सेम ॲम्प्लिट्यूड अँड फेज. आपल्याला माहीत आहे की हे तिन्ही पण सिरीजमध्ये असल्यामुळं करंट जो आहे हा एकाच फेजमध्ये असेल, किंवा असं म्हणू शकतो आपण त्याची ॲम्प्लिट्यूड सेम आहे किंवा करंट हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. त्यासाठी समजा आपण इक्वेशन असं लिहिलं, I is equal to I naught sin omega t. This is the current flowing in the circuit through LCR. I is equal to I naught sin omega t. किंवा AC सोर्स, या AC सोर्सनं प्रोव्हाइड केलेला जो करंट आहे तो किती आहे, I is equal to I naught sin omega t आहे असं आपण सांगितलं. हा इन्स्टंटेनियस करंट आहे. हा तिन्ही पण एलिमेंटमधून सेम फ्लो होत आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला आपण म्हणू शकतो व्होल्टेज अक्रॉस ईच एलिमेंट जे काही डिफरंट असणार आहे, ती व्होल्टेज किती असेल, तर आपण कन्सिडर केलं लेट EL, EC, ER बी द पोटेन्शियल डिफरन्सेस ऑर EMFs ऑफ अक्रॉस L, C अँड R रिस्पेक्टिव्हली. इंडक्टरच्या अक्रॉस असणारा EMF EL असेल, कॅपॅसिटरच्या अक्रॉस असणारा EMF हा EC असेल आणि रजिस्टरच्या अक्रॉस असणारा EMF हा किती असेल, ER असेल असं आपण कन्सिडर केलं. बरोबर आहे. आता हे जे EMF आहेत ते EMF आपण लिहू शकतो त्याच्या पद्धतीनं. आपल्याला माहीत आहे EL इज इक्वल टू काय आहे, I इंटू XL. XL म्हणजे काय, अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग
करंट, बरोबर आहे. किंवा याला काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. हे कशाहून दिलं आपण, तर सरळ सरळ आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला काय आहे, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, बरोबर आहे. हा आपल्याकडे ओम्स लॉ आहे, त्याच्यावरून आपण हे इक्वेशन लिहित आहोत. ई म्हणजेच काय आहे, व्ही ई एम एफ किंवा पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आता आर म्हणजे काय, रेजिस्टन्स किंवा अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट एलिमेंट. मग आता इंडक्टर हा ए सी सोर्सला अपोजिशन किती ऑफर करतो, एक्सेल एवढं अपोजिशन ऑफर करतो. हे आपण पाहिलेलं आहे. एक्सेल म्हणजेच काय आहे, ओमेगा एल, किंवा याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. याच्यानंतर सेकंड आहे ई सी. ई सी इज इक्वल टू काय येईल, आय इंटू एक्स सी. एक्स सी म्हणजे काय आहे, अपोजिशन ऑफर्ड बाय कॅपॅसिटर टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट ऑर टू अल्टरनेटिंग सोर्स असं म्हणलं तरी चालेल. त्याच्यानंतर ई आर. ई आर म्हणजे काय, अपोजिशन ऑफर्ड बाय रजिस्टर टू ए सी सोर्स, जे किती आहे, आय इंटू आर. कारण हे सेमच असणार. डी सर्किटमध्ये आणि ए सी सर्किटमध्ये आपण पाहिलं होतं, रजिस्टरचा रोल हा सेम असतो. ठीक आहे. हे झाले काय, ई एम एफ किंवा पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एल सी आर. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर ई एल किंवा या ठिकाणी ई एल आणि करंट, इथं करंट तर सगळीकडं सेम फेजमध्ये आहे. त्यामुळं काय केलं, समजा आपण एक्स ॲक्सिसच्या अलॉंग मी इथं करंट घेतला, या ठिकाणी पण मी काय केलं, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग इथं करंट घेतला. आणि याच्या बाबतीमध्ये पण कसं आहे, रेजिस्टन्सच्या बाबतीमध्ये पण करंट हा समजा आपण एक्स ॲक्सिसच्या अलॉंग घेतला. आता आपल्याला माहीत आहे, इन केस ऑफ इंडक्टर आपण हे स्टडी केलेलं आहे. ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल इंडक्टरचा स्टडी करत होतो ॲक्रॉस ए सी सोर्स, त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की वी नो दॅट EMF across inductor leads the current by phase difference pi by 2 radian or phase angle pi by 2 radian. Therefore EL या डायरेक्शनला असेल विच इज अलॉंग वाय ॲक्सिस. दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स हा कितीचा आहे, पाय बाय 2 रॅडियनचा आहे. कशाच्या बाबतीमध्ये, इंडक्टरच्या बाबतीमध्ये. आता कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये कसं आहे, याच्या अपोजिट आहे, करंट लीड्स द EMF बाय पाय बाय 2 रॅडियन. देअरफोर इथं काय होईल, किंवा असं म्हणू शकतो आपण, EMF ॲक्रॉस कॅपॅसिटर लॅग्स बिहाइंड द करंट बाय पाय बाय 2 रॅडियन. इथं बघा ग्राफ कसा आला, इंडक्टरच्या बाबतीमध्ये कधी पण EMF करंटच्या पुढे असतो 90 डिग्रीनं, आणि कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये EMF कधी पण करंटच्या मागे असतो 90 डिग्रीनं. हे आपल्याला याच्यामध्ये ही डायग्राम तुम्ही कंपल्सरी डोक्यात ठेवणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला याच्या पुढचा सगळा पार्ट समजणार आहे, किंवा आत्तापर्यंत झालं तुम्हाला हे समजू शकते. त्यानंतर इथं आपल्याला माहीत आहे, इन केस ऑफ रजिस्टर करंट आणि EMF दोन्ही पण कसे आहेत, सेम डायरेक्शनला. याचा अर्थ दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा फेज डिफरन्स नाही. जसं या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे तसा इथं फेज डिफरन्स नाही, किंवा 0 डिग्रीचा आहे म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यावरून आपण फेज डायग्राम ड्रॉ करणार आहोत, ते आपण खाली बघू नंतर. आता समजा इथं आपण ॲज्युमिंग, आपण इथं एक केस ॲज्युम केली, ॲज्युम EL इज ग्रेटर दॅन EC. EL इज ग्रेटर दॅन EC म्हणजे काय, की EL म्हणजे काय, पोटेन्शियल ड्रॉप किंवा EMF ॲक्रॉस इंडक्टर इज ग्रेटर दॅन EMF ॲक्रॉस कॅपॅसिटर. म्हणजे याच्या ॲक्रॉस पोटेन्शियल जास्त ड्रॉप होते. समजा 30 वोल्ट एवढं व्होल्टेज सप्लाय केलं, बरोबर आहे, तर याच्या ॲक्रॉस 20 ड्रॉप होतो, याच्या ॲक्रॉस 5, याच्या ॲक्रॉस 5. म्हणजे इथं जे असणारा EMF आहे हा या कॅपॅसिटरपेक्षा कसा आहे, मोठा आहे, असं आपण कन्सिडर केलं पहिली केस. असं पण होऊ शकतं की EC इज ग्रेटर दॅन EL, EC इज ग्रेटर दॅन EL, अशी पण केस तुम्ही कन्सिडर करू शकता. सुरुवातीला आपण ही केस कन्सिडर केली, EL ग्रेटर दॅन EC. याची जी फेजर डायग्राम आहे, ती फेजर डायग्राम तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे परत कन्फ्युजन होणार नाही आपल्याला. बघा इथे काढतो वाटलंच तर. हा आपला एक्स ॲक्सिसवर काय काय आहे, एक्स ॲक्सिसवर एक करंट आहे, दुसरा ER EMF ॲक्रॉस काय, EMF ॲक्रॉस रजिस्टर, जो कुठं आहे एक्स ॲक्सिसवरच आहे, त्याच्यामुळे त्याला मी इथे घेतलं ER. हा इथून इथपर्यंत हा ER दाखवला. याच्यानंतर EL कुठं आहे, वाय ॲक्सिसवर, म्हणजे करंटपेक्षा 90नं पुढे आहे, त्यामुळे त्याला मला कुठं काढ लागेल, इथं काढ लागेल. हा EL, हे इथून इथपर्यंत तो काय दाखवतोय, EL रिप्रेझेंट करतोय, बरोबर आहे. याच्यानंतर इथून खालच्या बाजूला इथपर्यंत कोण आहे, तुमचा EC आहे. का बरं, कारण EC कसा आहे, लॅग्स बिहाइंड द करंट बाय
फेज अँगल π/2 आणि त्यामुळे हा कुठं आला, खाली आला. मग इथं आपले केस कंडिशन काय आहे, EL इज ग्रेटर दॅन EC. EL EC मोठा आहे, त्यामुळे या दोघांचा रिझल्टंट कुठं येईल, व्हर्टिकली अपवर्ड येईल, जो काय असेल EL मायनस EC असेल. बरोबर आहे. आणि या दोघांचा रिझल्टंट जी काय असेल एक डायगोनल असेल, त्याला आपण नाव दिले त्या ठिकाणी तुमचं पीक व्हॅल्यू ऑफ करंट दॅट इज E0. या दोघांमधला डिफरन्स जो आला फेज डिफरन्सचा काय असेल, फाय असेल. बरोबर आहे. याला समजा तुम्हाला काय नाव द्यायचं त्याला देऊ शकता. पुस्तकामध्ये याला O, याला A, याला K आणि याला B डॅश आहे. वरच्या बाजूला इथं B आहे, खालच्या बाजूला इथं Y डॅश आहे किंवा इथं C नाव दिले त्याने. ठीक आहे. हे B आणि C, इथं O A K B डॅश असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. ही तुमची फेजर डायग्राम आहे. फेजर डायग्राममध्ये तुम्हाला काय काय दिसते की इंडक्टरच्या अक्रॉस असणारा जो EMF आहे हा कसा आहे, करंटपेक्षा 90 डिग्रीनं अपवर्ड आहे. त्यामुळे इथं आपण दाखवला हा वरच्या बाजूला. नंतर कॅपॅसिटरमधून जो कॅपॅसिटरचा अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप होत आहे ते पोटेन्शियल कसं आहे, करंटपेक्षा 90 डिग्रीनं पाठीमाग आहे, त्यामुळे त्याला तुम्ही खाली दाखवला. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपण कंडिशन अशी कन्सिडर केली की EL इज ग्रेटर दॅन EC, त्यामुळं आपला ह्या EL मायनस EC ह्या वर आला. जर समजा इथं असं कन्सिडर केलं तुम्ही तर असं कन्सिडर केलं समजा EC ग्रेटर दॅन EL असं जर असेल तर तुमचा EL मायनस EC खाली येईल आणि ही वरची डायग्राम पूर्ण कुठे येईल, खालच्या बाजूला येईल. आणि हा तुमचा फेज अँगल जो आहे फाय तो देखील इथं खालच्या बाजूला येईल. ठीक आहे. हा तुमचा रिझल्टंट आहे E0 किंवा पीक व्हॅल्यू ऑफ EMF आहे, जो या दोघांचा कसा आहे, रिझल्टंट आहे. ठीक आहे. ते आपण बघू. आता आपल्याला एक माहीत आहे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम आपण काय करू शकतो, ही डायगोनल म्हणजेच काय आहे, दिस डायगोनल इज द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स, ज्याला आपण असं लिहू शकतो. हे तुम्ही 11th पाहिलेलं आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये, सेकंड चॅप्टर जो आहे स्केलर्स अँड वेक्टर, त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे की ही डायगोनल जी आहे या दोन रेक्टँग्युलर कंपोनंटची रिझल्टंट असते. त्यामुळं इथं आपण असं लिहू शकतो E0 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूटमध्ये काय येईल, हा पहिल्यांदा ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. काय येईल, E0 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ER स्क्वेअर म्हणजे काय, I स्क्वेअर R स्क्वेअर इथं लिहिलं आहे आपण. बरोबर आहे. प्लस EL म्हणजे काय, I इंटू XL मायनस I इंटू XC ब्रॅकेट स्क्वेअर. या ब्रॅकेटमधून I कॉमन काढा, त्याचा स्क्वेअर काय होईल या ठिकाणी I स्क्वेअर, आणि हा I स्क्वेअर बाहेर निघाला काय या ठिकाणी I इंटू स्क्वेअर रूट ऑफ काय त्या ठिकाणी इथं R स्क्वेअर राहील प्लस ब्रॅकेटमध्ये XL मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे इथं I आणि I आहे, कॉमन काढलं बाहेर आलं, हे स्क्वेअर त्याला ॲज इट इज राहील, या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल. हे I स्क्वेअर इंटू ब्रॅकेट XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर असं असेल. मग ते I स्क्वेअर आणि I स्क्वेअर कॉमन काढलं ते काय येईल, तर स्क्वेअर रूट काय येईल त्याचं I येईल, त्यामुळे ते आपण बाहेर घेतलं. मग परत त्या इक्वेशनला रिअरेंज करा. बघा ते इक्वेशन कसं असेल, E0 डिवायडेड बाय I0 इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये काय राहील, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. यालाच आपण असं लिहू शकतो. या इक्वेशनला समजा आपण कम्पेअर केलं, या इक्वेशनला कम्पेअर केलं कशासोबत, E बाय I इज इक्वल टू R किंवा V बाय I इज इक्वल टू R. म्हणजे याचा अर्थ V म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF, I म्हणजे करंट, आणि समोरचं इज इक्वल टू R म्हणजे काय रिप्रेझेंट करतोय, अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट पर्टिक्युलर एलिमेंट, म्हणजे याचा अर्थ तो रेजिस्टन्स रिप्रेझेंट करतोय. या ठिकाणी देखील समजा E0 बाय I0 असेल तर ही टर्म काय दाखवते तुम्हाला, अपोजिशन दाखवते त्या AC सर्किटला ऑफर केलं. कोण कोण ऑफर केले तर L C आणि R या तिघांनी मिळून ऑफर केलं, हे ऑपोजिशन आहे आणि यालाच आपण दाखवतो झेडने. त्यामुळे ते इक्वेशन असं असेल, E0 अपॉन I0 इज इक्वल टू झेड, व्हेअर झेड इज द इम्पिडन्स. झेड म्हणजेच काय आहे, झेड हा तुमचा इम्पिडन्स आहे, जे काय दाखवतोय अपोजिशन ऑफर्ड बाय L C अँड R कॉम्बिनेशन टू द AC सोर्स. AC सोर्सला ऑफर केलं ते काय आहे, अपोजिशन आहे, कुणाकडून, L C R कडून. हा इम्पिडन्स. याच्या पुढचा आणखीन बराच पार्ट राहिलेला आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 1/Z म्हणजे याचा अर्थ रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स इज ॲडमिटन्स. त्याचं युनिट आहे ओहम इनवर्स.
आता हे सगळे जेवढे काय आपण इम्पिडन्स पाहिले, आपले इंडक्टिव्ह इम्पिडन्स असेल, कॅपॅसिटी इम्पिडन्स असेल, किंवा म्हणजे जेवढे काही रिॲक्टन्सेस आहेत, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे, हे सर्व आपण ओहममध्ये मेजर करतो, कारण ते काय आहेत, ॲनालॉगस टू रेजिस्टन्स आहेत, त्याच्यामुळे ते आपण ओहममध्ये मेजर करतो. आणि याचा इम्पिडन्सचा रेसिप्रोकल जो ॲडमिटन्स येतो तो याचा फक्त 1/z असेल, त्याचं युनिट आहे ओहम इनवर्स. ठीक आहे, हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. याचा जो पुढचा पार्ट आहे याचा आणखीन बराचसा भाग राहिला आहे. फेजर डायग्रामपासून आपल्याला काही 1-2 इक्वेशन्स आहेत आणि काही केसेस आहेत ते आपण पाहणार आहोत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.